नमस्कार मित्रांनो, आज जात आहोत आपण ग्लोबल विलेज येथे. तर ग्लोबल विलेजच्या पॅव्हिलियन्समध्ये आपल्याला बघायला मिळतं 90पेक्षा जास्त देशांच्या संस्कृती आणि परंपरांचे प्रदर्शन आणि त्यामध्ये आपल्याला अजून बघायला मिळतं आंतरराष्ट्रीय स्टेज शो आणि लाईव्ह परफॉर्मन्स आणि फॅमिलीच्या एंटरटेनमेंटसाठी विविध गेम आणि राईड्स त्या ठिकाणी आहे. आणि इथे तुम्हाला जगभरातल्या खास वस्तू एकाच जागेवर मिळतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्यामध्ये परफ्यूम्स, कपडे आणि डेकोरेशनच्या बऱ्याचशा वस्तू आणि वेगवेगळ्या देशांचे जे की खाद्यपदार्थ त्या ठिकाणी आपल्याला मिळतात. आणि ग्लोबल विलेज हे तुम्ही फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत त्या ठिकाणी भेट देऊ शकता. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर ग्लोबल विलेज म्हणजे एका संध्याकाळमध्ये संपूर्ण जग तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतं. आणि जागतिक सुंदरतेचं हे एक उदाहरण आहे. दुबईला गेल्यावर हे ठिकाण तुम्ही चुकवू नका. अशा प्रकारे हा एंट्री गेट आहे. आम्ही पहिले गेलेलो इराणमध्ये. इराणमध्ये असे स्टॉल्स लागलेले होते फ्रेमचे आणि क्लॉथचे पण. अशा सगळ्या तिथं वस्तू होत्या आणि तिथं एक कार्यक्रम पण सुरू होता. तो कार्यक्रम तुम्हाला दाखवतो थोडासा. त्यानंतर आम्ही आलो चायनाला. तर चायनाचा विषय असा होता की चायनामध्ये ना खूप सारे वस्तू त्या ठिकाणी आम्हाला बघायला भेटल्या. चायनामध्ये ना प्रत्येक गोष्ट म्हणजे जी तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल असो किंवा कोणताही मोबाईल रिलेटेड किंवा क्लॉथ रिलेटेड त्या पूर्ण वस्तू त्या ठिकाणी अवेलेबल होत्या. आणि चायनाचा पण एक शो होता तिथं. पण त्या ठिकाणी काय आहे ना, त्यांचा टायमिंग वेगळा असल्यामुळं ते शो नव्हता चालू. त्यामुळे ते शो नाही बघायला भेटला, कारण ते चायनाचा शो मस्त असतो. मग गर्दी तर नुसती अशी बाजार भरल्यासारखीच होती. मग नंतर आम्ही आलो परत जपानमध्ये. तर जपानचं अशा प्रकारे सुंदर गेट होता. दोन्ही बाजूनी 2 पोस्टर लावलेले होते. ते पोस्टर कोणाचे माहीत नाही, पण होते. आणि मग पुढं आलो, तिथं पण अशीच बाजार भरल्यासारखी गर्दी. तिथं तसे शॉप आणि तिथल्या वस्तू ज्या होत्या जपानच्या त्या थोड्याशा वेगळ्या होत्या आणि तिथले कपडे आणि तिथले लोक ते पण थोडे वेगळे होते. आणि या ठिकाणी पण तेच सीन त्यांच्या तिथं ते दाखवणार होते त्यांची संस्कृती कसं आहे. तिथलं त्यांचा कार्यक्रमच चालू नव्हता, कारण ते टाईम थोडा हुकला आमचा जाण्याचा. त्यामुळं हे सगळा विषय झाला. त्या ठिकाणी फक्त देशच नाही तर तुम्हाला या ठिकाणी इन्फिनिटीचा सुद्धा अनुभव मिळतो. त्यामुळे तुमचा टूर्स अजून चांगला होऊ शकतो. आणि इन्फिनिटी मध्ये कसं आहे, पूर्ण 3Dमध्ये तिथं त्यांनी इन्स्टॉलेशन केलेलं आहे. त्यामुळे ते बघायला खूप छान वाटतं आणि पूर्ण 3Dमध्ये तिथं सगळा सीन आहे. आणि या ठिकाणी लेझर शो पण असतो, लेझर लाईटिंग्स. आणि त्यामुळं इथं अजूनच सुंदर आहे. हे तर एकदम खतरनाक होतं. लेझर मिरर म्हणून होतं, हे एकदम खतरनाक आहे. मला हे बघून खूपच मजा आली, कारण मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हे बघत होतो. त्यामुळं मला खूपच भारी वाटलं हे. त्यानंतर आम्ही गेलो तुर्की पॅव्हिलियनमध्ये. त्या ठिकाणी अशा प्रकारे शो चालू होता. त्यांचं सॉंग्स तर काही कळाले नाही आम्हाला, पण डान्स ओके होता त्यांचा. त्यानंतर मी आलो सिरिया पॅव्हिलियनमध्ये. या ठिकाणी पण खूप मजा आली आणि या ठिकाणी पण खूप सारी लोकं होती. त्यांच्या देशातली जास्त लोकं या ठिकाणी होती, कारण त्या ठिकाणी त्यांचा एक शो पण सुरू होता. तो पण दाखवतो तुम्हाला लगेच. आणि या ठिकाणी ना त्यांचे खाण्यापिण्याचे पदार्थ या ठिकाणी जास्त होते. या ठिकाणी त्यांच्या देशातली फेमस आईस्क्रीम होती. त्यांच्या देशामध्ये आईस्क्रीम जास्त चालते, त्यामुळं इथं आईस्क्रीमला जास्त डिमांड होते या पॅव्हिलियनमध्ये. आणि इकडं ना त्यांचा शो चालू होता. त्या ठिकाणी तिथं लोकं त्यांचे ते सॉंग्स म्हणून मनोरंजन करायचे लोकांचे. आणि तिथं सगळी लोकं बसलेली होती. आणि समोर तुम्ही बघू शकता पूर्ण फॅमिली शो होता, म्हणजे फॅमिलीला बघण्यासारखा होता. आणि त्यानंतर आलो मी पाकिस्तान पॅव्हिलियनमध्ये. हा विषय तर थोडा सिरियस होता आपल्यासाठी, पण मग ठीक आहे, बघू म्हणलं यांचं काय आहे, यांच्या देशामध्ये कसं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही आणि मी आणि माझ्या मित्रांनी मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि
मध्ये आम्ही एंट्री मारतच होतो, तर त्या ठिकाणी आम्ही खूप सारे तिथं पाकिस्तानी बघितले. पाकिस्तानी लेडीज आणि जेंट्स होते. ते पण तिथं शॉपिंग करायला आलेले होते आणि तिथं त्यांचे कंट्रीमध्ये बनलेल्या ज्या हँडमेड वस्तू होत्या त्या खूप जास्त होत्या. जसं की त्यांच्या इकडं ते काठी आणि काठकारी आणि शाल्स त्यांच्या जास्त फेमस आहे. जे की एक रंगीबेरंगी रंगामध्ये असते त्यांचे ते कपडे आणि त्याला शरारा किंवा कुर्ता आणि दुपट्टा म्हणतात त्यांच्या तिकडं. तर त्यांना तिथं तसं सांगावं लागतं, त्यावेळेस ते दाखवते. आणि त्या ठिकाणी त्यांना स्टेज पण केलेलं होतं त्यांच्या संस्कृतीचं तिथं ते दाखवायला, पण तिथं काही नव्हतं, ते बंद होतं. मे बी टाईम दुसरा असू शकतो, आम्ही वेगळ्या टायमाला गेलेलो. आणि हे समोर तुम्ही बघू शकता त्यांनी हँडमेड टाईल्स त्या ठिकाणी लावलेल्या होत्या समोर. हे सगळं आम्ही असं बघत मग दुसऱ्या गल्लीनं आम्ही असं बाहेर निघत होतो. त्या ठिकाणी पुन्हा एक आम्हाला तिथं शॉप दिसलं. त्या ठिकाणी वस्तू होत्या आणि खूप आकर्षक होत्या त्या पण, आणि त्या पूर्ण लाकडी होत्या अशा. नंतर आलो मग मी भारतामध्ये. तर भारतामध्ये तुम्ही बघू शकता गेटवरच असा भला मोठा हत्ती होता तिथं आणि एकदम म्हणजे अट्रॅक्टिव्ह होतं. गेटच एवढं सुंदर होतं ना, एकदम म्हणजे खतरनाक. त्याचं वर्णनच आपण करू शकत नाही, असं एवढं मोठं होतं. आणि मग त्यानंतर मध्ये एंट्री मारल्यावरती पूर्ण सेम टू सेम मला इंडियात आल्यासारखंच असं वाटायला लागलं. कारण तिथं सेम आपल्याकडं जशी शॉप असतात तसंच तिथं होतं. पूर्ण वस्तू सेम टू सेम होत्या, मेड इन इंडिया होत्या पूर्ण. आणि मग तिथलं तर आम्ही पूर्ण व्ह्यू एन्जॉय केला. आणि त्यानंतर आम्ही तिथं थोडंसं इंडियन हे क्या क्या है आज, क्या ऑर्डर किया है? मटका चाय और इंडियन समोसा खिलाते हैं, वो भी दुबई में इंडियन समोसा। पंजाबी समोसा और मटका चाय, क्या बात है, वाह वाह, थँक्यू. अशा प्रकारे मी ग्लोबल विलेज फिरलो आणि काही ठिकाणी व्हिडिओ अलाउड नव्हते, त्यामुळे नाही शूटिंग काढू शकलो. सो तुम्हाला मजा आली असन. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.